अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची परिणामकारक उपाययोजना असल्याचं सांगून ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर देण्यात यावी, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये संत्रा पिकाला मदत द्यावी, अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचं नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला देण्यात यावा, अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन शिवसेनेचे नेते तथा खासदार अरविंदजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक प्रफुल्ल भोजने यांच्या नेतृत्वात तहसीलदार मोर्शी यांना निवेदन देण्यात आलं. सगळ्यात अधिक नुकसान मराठवाड्यात झाल्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही, त्यांना अधिक मदत दिली पाहिजे त्याबद्दलही दुमत असल्याचं कारण नाही. परंतु ज्या पद्धतीनं ते भासवलं जात आहे, आता इथं म्हणजे खास करून आपल्या मोर्शी रोड मध्ये संत्र्यांच्या बागा आहेत, त्यांचे हाल काय आहेत आता आहे ना. तुमचं संत्र्याचं नुकसान होतंय ना, त्याची पाणी कोण करतंय का आता, का ते पडल्यानंतर झोपल्यानंतर जागे होणार का. म्हणजे अति पाण्यामुळे ते सगळं जे जसं कापसाच्या बोटाचं नुकसान झालेलं आहे, चुकीच्या बियाण्यामुळे संत्र्यांचं नुकसान होत आहे, येणाऱ्या फळच पडून गेली तर पुढं काय होणार आहे. आता हे जे काय आहे, मी यांना निवेदन आमचं सर्वसमावेशक आहे. ते निवेदन काय आहे तर निव्वळ माझा विदर्भातला शेतकरी मराठवाडा असा आम्ही दुजाभाव नाही करत आहे. उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त आहे, तो कायमचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आज आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचं धरण आंदोलन होत आहे आणि त्यानंतर त्यांना निवेदनं दिली जातील. आता हे जे काही त्यांनी सांगितलंय ते पाहिल्यानंतर किती हेक्टर जमीन आमची इथं मोर्शी रोड मध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे, त्याचा वेगळा विचार तहसीलदारांनी केला पाहिजे. आणि निव्वळ एक कॉमन मागणी तर आहेच ही 50,000 हेक्टरी द्या, पण त्या पलीकडे या तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय, संत्री बागांचं कसं नुकसान होत आहे. कारण ही ऑरेंज सिटी एक वेळ म्हटली जायची, त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ऑलरेडी. म्हणून या संदर्भात सुद्धा तहसीलदारांनी ताबडतोब त्याची दखल घेऊन राज्य सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माहिती गेली पाहिजे, म्हणजे पुढे काळामध्ये यांनाही त्याचा लाभ मिळेल. धन्यवाद सर. आम्ही असं या माध्यमातून सर आम्ही असं ऐकतोय की मोर्शी तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत, मोर्शी तालुका या बाबीतून वगळला आहे अशी सुद्धा चर्चा आहे. या बाबतीत आपली भूमिका काय? बघा, आता तुम्हीच बोललात, तुम्हाला कल्पना आहे का पोर्टल चालू नाहीये. तुम्ही जा बरं पोर्टलवर पाहणी करायला सांगा, पाहणी करायला येतच नाही ना अधिकारी. तो वेळेत पाणी नाही केली तर नुकसान कसं मिळणार आहे आपल्याला. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना कायम होती. आदरणीय उद्धवजी साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कुणीही मागणी न करता पहिला निर्णय घेतला, 2 लाख पर्यंतचं कर्ज सरसकट माफ केलं. अटी शर्ती घातल्या नव्हत्या. त्याच्या अगोदरच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी जे माफ केलं होतं 19 मध्ये, आठवून बघा तुम्ही पाहिजे तर, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी त्याच्यामध्ये अटी शर्ती घातल्या होत्या. आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरेंनी कोणतीही अट शर्त न घालता 2 लाख रुपयापर्यंत कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं होतं. कर्जमाफीबद्दल काही बोलत नाही, पीक विम्याबद्दल काही बोलत नाहीत, 50,000 रुपये हेक्टरी मदत करा त्याबद्दल काही बोलत नाहीत. पॅकेज खरं तर आमच्या आंदोलनाचा हा धसका घेतला त्यांनी आणि कळलं की हे आंदोलन अधिक उग्र होईल. आज शांततेने धरणं करतायत, उद्या रस्त्यात आले तर काय होईल. त्याच्यामुळे त्यांनी निदान थोडस का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की अतिवृष्टीमुळे पूर्ण अक्षरशः सोयाबीन गेलेला आहे. सोयाबीन एकरी एक पोतं सुद्धा होणे नाही आहे. काही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. अक्षरशः पूर्ण शेतकऱ्या हवालदिल झालेला आहे. त्या निमित्ताने आज आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लक्ष वेधण्याकरता अख्खा महाराष्ट्रभर तहसीलवर आज प्रत्येक तहसीलवर जाऊन तहसीलदार साहेबांना शेतकऱ्यांच्या हिताचं निवेदन देण्यासाठी आज आमचे जिल्ह्याचे प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषदचे माजी सदस्य, नगरसेविका सर्व मिळून आज आपल्या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब आले आणि त्यांच्या माध्यमातून आज इथं आम्ही निवेदन साहेबांना तहसीलदार साहेबांना देण्यात आलो. यावेळी मोर्शी विधानसभा संघटक बंडूभाऊ साऊत, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख उमेश शहाणे, शिवसेना तालुका प्रमुख दत्ताभाऊ ढोमणे, शहर प्रमुख ओमकार काळे, तालुका समन्वय घनश्याम सिंगरवाडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख क्रांती चौधरी, उपतालुका प्रमुख राजू पराड, नरेश वानखेडे, देवकुरवाडे तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. जनमत न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.
मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.